माझी जालना आणि काही जिल्ह्यांमध्ये बुलढाणा अर्बनच्या बँकेसमोर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आपले ठेवी वापस घेण्यासाठी. काय सांगा? गेल्या 4 दिवसापासून मराठवाड्यातील ज्या शाखांवरती खूप जास्त गोल्ड लोन आहे त्या शाखांवरती सोने तारण कर्ज सोडण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. कर्नाटकमधील एका कारखान्याने ज्या ठिकाणी हे शेतमजूर काम करत होते, ऊसतोड कामगार, त्यांना असं सांगितलं की बा तुमचं सोनं 70,000 तोळ्यांनी गहाण ठेवलेलं आहे, बुलढाणा अर्बन 31 डिसेंबरला बंद होणार आहे आणि तर तुमचं सोनं 1.5 लाख तोळ्यांनी विकणार आहे. बुलढाणा अर्बनकडे 5,000 कोटी रुपयाचं सोनं आहे आणि बुलढाणा अर्बन याच्यातून खूप पैसे कमवणार आहे, तर तुम्ही तुमचं सोनं सोडून घ्या. त्यावेळी लोकांनी एकच गर्दी केली आणि त्या ऊसतोड कामगारांनी आपल्या नातेवाईकांना सुद्धा तशा प्रकारचे निरोप दिले. त्यामुळे सगळ्या शाखांवर गर्दी झाली. गेले 4 दिवस सर्व शाखांवरती रात्रभर सकाळी 6 वाजेपर्यंत आपण सोने तारणाची आणि ज्यांनी डिपॉझिट मागितली त्याची आपण डिलिव्हरी दिलेली आहे. परंतु आनंदाची बाब अशी आहे की लोकांनी फक्त सोनं सोडलेलं आहे. 2-3% लोकांनी फक्त डिपॉझिट विड्रॉल केलेले आहेत आणि आज सगळ्या शाखा शांत झालेल्या आहेत. अंबड शाखेवर थोडी गर्दी आहे, ती दुपारपर्यंत होऊन जाईल. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, मग 10,000 लोकांना आपण एका लाईनीने सगळ्यांना त्यांचं सोनं देतोय. आणि आनंदाची बातमी असं म्हणजे की ज्या शाखांवर 2-3 दिवसापूर्वी सोनं सोडण्यासाठी गर्दी होती, की त्या सोनं गहाण ठेवण्याची परत गर्दी सुरू झालेली आहे. डिपॉझिट यायला सुरुवात झालेली आहे. बुलढाणा अर्बन 40 वर्षाची तपश्चर्या आहे, एका दिवसात तयार झालेली नाही आणि 3,000 कोटीची मालमत्ता आहे, 4,000 कोटीची कॅश सिक्युरिटी आहे आमच्याकडे. त्यामुळे असं काही घाबरण्याचं कारण नाही. आता सगळं शांत झालेलं आहे, सगळे व्यवहार नियमित सुरू झालेले आहेत.